जय श्री सर्वज्ञ सर्वांना। तर मी या ठिकाणी रेडी होत आहे। आम्हाला थोडंसं बाहेर जायचं आहे, थोडीशी शॉपिंग करायची आहे आणि चला तर पुढे व्हिडिओमध्ये दाखवतेच मी तुम्हाला आम्ही काय घेतलं ते। तर चला मग बघा, मी जी म्हटलं होतं आम्ही छोटीशी शॉपिंग करायला जाणार आहे ती मी तुम्हाला दाखवते। हे बघा, साईराम ज्वेलर्स, आमचं रेग्युलर आम्ही यांच्याकडूनच सगळं सामान घेतो, म्हणजे गावाकडचे आहेत ते आमच्या। तर हे बघा, 3-4 दिवसांनी माझ्या भाचीबाईचा बड्डे आहे, माझ्या भावाच्या मुलीचा श्रेयाचा। तर त्यासाठी, आणि एवढं माहिती का, एवढं महाग आहे सध्या चांदी आणि सोनं पण। एवढे छोटे छोटे 1 वर्षाच्या मुलीचे चैन आहे ते। आता इथे मला तर एवढं नाही कळत, बहुतेक 3.5 भाराचे किंवा काय माहिती किती भाराचे आहे ते। तर हे मला 3,500ला पडले। हे बघा, पण खूप छान होते, मला दुसरं काही नाही आवडलं। तर बघा किती सुंदर, तिच्या पायाला पण छान दिसतील। आणि सगळी घरभर जेव्हा ती फिरेल, आता थोडीशी चालायला लागली आहे तर घुंगराचा आवाज वगैरे येईल। तर चला, आम्ही थोडीशी शॉपिंग केली, मंडईमधून जाऊन आलो। तर आता जेवण करायचे आहेत, खूप प्रचंड भूक लागलेली आहे। तर बघूया स्वयंपाकाचा काय मेनू बनतो ते। त्या अगोदर तुम्हाला दाखवते, आज माझ्या मिस्टरांना सुट्टी होती, त्याच्यामुळे आम्ही थोडं मंडीत गेलो होतो, भाजीपाला आणला तिथून। तर म्हणायला पावसाळा आहे, पण एवढी गरमी होती आहे सध्या। आम्ही 10-10:30 वाजता गेलो तरी पण एवढी गरमी होत होती, म्हणजे अगदी उन्हाळा असल्यासारखी। आणि बघा या ठिकाणी आम्ही सगळं थोडा भाजीपाला आणलेला आहे। भेंडी तर कानाला प्रचंड आवडते, आणि ही मक्का पण फ्राय करून खूप छान लागते। तर त्या अगोदर आम्ही सकाळी आज उशीर झाला उठायला, त्यामुळे स्वयंपाक तर मी केला नव्हता। मंडईमधूनच जे थोडेसे चणे आणले होते तर तेच मी या ठिकाणी फ्राय केले। तर त्याच केला आम्ही सर्वांनी। तर आता जवळपास 3-4 वाजलेले आहेत आणि एकदम प्रचंड भूक लागली होती। मंडीतून म्हणजे सगळ्या भाज्या आणल्यामुळे, तर भाज्या भरपूर होत्या माझ्याकडं। तर म्हटलं चला आज मिक्स व्हेज करूया। तर तुम्ही बघा, खूप छान दिसते आहे आणि स्मेल तर एवढा छान येतो आहे ना। या ठिकाणी मी त्याच्यासोबत थोडासा कुकर लावलेला आहे राईस, आणि असा जेवणाचा एकदम खमंग बेत आहे आजचा। तर या ठिकाणी बघा, मला पीठ मळून पोळ्या करून घ्यायच्या आहेत, आणि माझे मिस्टर कान्हाचे बाबा त्याला घ्यायला शाळेमध्ये गेलेले आहेत। तर तोपर्यंत मी पोळ्या करून घेते। आणि भूक एवढी प्रचंड लागलेली होती, तरी पण पाणी आलं आमच्याकडे, तर पाणी भरायला मला थोडा वेळ गेला, 15-20 मिनटं। तर चला मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया, बाय बाय।